नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात उत्तम सदाकाळ यांची सुपर्ण प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी बेवारस. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात उत्तम सदाकाळ लिखित बेवारस या कादंबरीचा भाग पहिला. धडधड धडाक धडधड धडाक आवाज करत पहिली ट्रेन स्टेशनमध्ये आली. एवढ्या वेळ निद्रेची कांबळ पांघरून शांत झोपलेलं स्टेशन ट्रेन येताच चुळबुळ करायला लागलं. पहाटेच्या अंधारात शहरातल्या दिवसाची सुरुवात झाली. स्टेशनवरचा चहावाला भैया डोळे चोळत चहाचं आधण उकळायला लागला. त्याच्या धंद्याची सुरुवात अशीच पहाटे व्हायची. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत शरीरात ऊब आणण्यासाठी स्टेशनवरचे प्रवासी हमखास भैयाच्या स्टॉलकडे वळायचे. एकदा बोहणी झाली की मग भैयाचा हात आणि त्याची धगधगणारी शेगडी यांना उसंत अशी मिळतच नसे. दूर तिकीट खिडकी शेजारी असणाऱ्या पेपर स्टॉलवर पेपरचे गठ्ठे येऊन पडले होते. त्यांचं सॉर्टिंग करणारी पोरं यंत्रवत हात चालवत होती. हळूहळू स्टेशनवरचे सगळेच स्टॉल डोळे उघडून टक्क जागे होणार होते. स्टेशनमध्ये थांबलेली ट्रेन तिची वेळ होताच पुन्हा शीळ घालत नखरेल तरुणीसारखी अंगाला झटके मारत स्टेशनच्या बाहेर पडली. आकाशात अंधार वितळायला लागला होता. प्रकाशाचा हलकासा शिडकावा लिहून आभाळ उजळायला लागलं होतं. रेल्वे रुळाच्या कडेला असणारी झोपडपट्टी अजून अर्धवट झोपेतच होती. पहिल्या ट्रेनच्या खडखडाटानं काही झोपड्या अंग झटकून जाग्या झाल्या होत्या. पेंगुळलेल्या नजरेनं आणि आळसावलेल्या शरीरानं झोपड्यांमधली माणसं नित्याच्या कामाला लागली. कुबेरनगर स्टेशनच्या परिसरात झोपडपट्टी बेलगाम वाढत चालली होती. कोड फुटलेल्या माणसाच्या अंगावर कोडाचे पांढरे चट्टे जसे हळूहळू सगळं शरीर व्यापून टाकतात तशी ही झोपडपट्टी कुबेरनगरला गिळंकृत करू बघत होती. तिच्यावर कोणाचं बंधन नव्हतं का नियंत्रण नव्हतं. याच झोपडपट्टीत बाबू सिंगरची झोपडी होती. 8x10च्या त्या पत्र्याच्या झोपडीत बाबू सिंगर त्याच्या म्हाताऱ्या आईबरोबर राहत होता. बाबूची झोपडी झोपडपट्टीच्या एका टोकाला होती. तिच्या पलीकडे दुसऱ्या झोपड्या नव्हत्या. पुढेही तिथे झोपड्या होण्याची शक्यता नव्हती, कारण बाबूच्या झोपडीपासून 4-5 फुटांवर एक नाला वाहत होता. एका बाजूला नाला, समोर धडाडत जाणाऱ्या रेल्वेचे पसरलेलं रुळांचं जाळं, नाल्यावर असलेला रेल्वेचा पूल, या बाबू सिंगरच्या झोपडीच्या आजूबाजूच्या चतुःसीमा. पहिली ट्रेन जातात सवयीप्रमाणे बाबू जागा झाला होता. स्टोव्हवर चहाचं पातेलं ठेवून त्यांनी कोपऱ्यातल्या मोरीत आंघोळीसाठी थंड पाण्याची बादली नेऊन ठेवली. म्हातारी यमुनाबाई गाढ झोपेत होती. ती एवढ्यात उठणार नव्हती. बाबूची आंघोळ आटोपली की तो पहाटेच्या शांत वातावरणात एकतारीवर एखादं भक्तिगीत गात बसायचा. त्या भक्तिगीताच्या सुखद सुरांच्या जाणीवेनं म्हातारी जागी व्हायची. अजून बाबूची आंघोळ आटोपली नव्हती. आंघोळीआधी त्याला बाहेर जाऊन यायचं होतं. रुळाच्या आजूबाजूच्या झुडपांमध्ये उजेडा अगोदर प्रातर्विधी उरकण्याची बाबूची सवय होती. सुलभ शौचालय ही सोय त्याच्या झोपडपट्टीत कुठेही झालेली नव्हती. स्टेशनमध्ये तशी सोय होती, पण 2 रुपये देऊन आत जायची बाबूची मानसिकता अजून तरी झाली नव्हती, किंवा एवढे पैसे खर्च करण्याची त्याची ऐपतही नव्हती. नेहमीप्रमाणे बाबूने स्टोव मंद आचेवर ठेवला. झोपडीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. बाहेर अजून अंधारलेलंच होतं. हवेतला गारठा आज जरा कमी झाल्यासारखा वाटत होता. वातावरणात सुद्धा सुखद ऊब जाणवत होती. बाबूने पत्र्याचं डबडं पाण्याने भरून घेतलं आणि तो पुलाच्या दिशेनं निघाला. बाबू सिंगर, एक दारिद्र्यानं गांजलेला माणूस. निवाऱ्यापुरती 8x10ची झोपडी आणि पोटाला 2 वेळचं रांधून वाढणारी म्हातारी आई एवढीच बाबूची संपत्ती. बाकी तो मोकळाच होता, मनानी आणि धनानी सुद्धा. रोज रेल्वेच्या डब्यात एकतारीवर गोड गाळ्यानं गाणी गायची आणि प्रवाशांनी दिलेल्या फुटकळ मदतीवर पोट चालवायचं, हा त्याचा दिनक्रम. बाबूचा गळा गोड, त्यामुळे त्यातनं निघणारे सूरसुद्धा मधाळ.
बाबूच्या या गुणांमुळे त्याला झोपडपट्टीत सगळे सिंगर म्हणायचे. बाबूचं बाबू सिंगर असं नामकरण आपोआप झालं. शरीरानं अगदी तोळा मासा असणारा बाबू रंगानं मात्र गव्हाळ वर्णाचा होता. डोळे भलतेच मायाळू. अंगात नेहरू शर्ट, पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी घालून कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावून बाबू निघाला की तो पंढरीचा वारकरीच भासायचा. बाबूला आज जरा लवकर धंद्यावर जायचं होतं. जेवढा जास्त वेळ तो गायचा पैसे तेवढे जास्त मिळायचे. सकाळी 7 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत बाबू रेल्वेत गाणी गात फेऱ्या मारायचा. जमतील तेवढे पैसे घेऊन खोलीवर परतायचा. आज मात्र रेल्वे लवकर पकडायची असा त्याचा विचार होता. त्या हिशोबानं तो नित्यकर्म घाईघाईत उरकण्याच्या मागे होता. हातातलं पाण्याचं डबडं सावरत तो पुलाखाली नाल्याच्या पात्राकडे निघाला होता. अंधारामुळे समोरचं अंधुक अंधुक दिसत होतं. जपून पावलं टाकत बाबू योग्य जागेच्या शोधात होता. एवढ्यात त्याच्या कानानं एक हलकासा आवाज टिपला. पहाटेच्या अशा शांत वातावरणात तो आवाज स्पष्टपणे त्यांनी ऐकला. विस्मयानं त्याची पावलं थबकली. कानोसा घेत बाबू आजूबाजूला बघायला लागला. 4-5 फुटापलीकडे त्याला काही स्पष्टच दिसेना. एकाच जागेवर खेळून उभ्या राहिलेल्या बाबूला आवाजाचा अंदाज येईना. जाऊ दे, बाद झाला असेल असं मनाशी म्हणत तो पुढे निघणार. तोच त्याला परत तसलाच आवाज ऐकू आला. मग मात्र बाबू लटपटला. असल्या पहाटेच्या वेळी तेही पुलाकडेच्या नाल्याच्या बाजूला लहान मुलाचा खिदळण्याचा आवाज ऐकू यावा. बाबूचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. भुताटकी म्हणावी तर बाबू या परिसरात लहानाचा मोठा झाला होता. असला प्रकार त्याच्या ऐकण्यात नव्हता. अजूनही तो खिदळण्याचा आवाज येत होता. गांगरलेल्या बाबूनं स्वतःला सावरत आवाजाच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली. आवाज पुलाच्या वरच्या बाजूनं येत होता. नाल्याचा तो चढ चढून बाबू वर आला. आता अंधार बराच हाटला होता. आजूबाजूच्या वस्तू स्पष्टपणे दिसायला लागल्या होत्या. मनात चाललेली विचारांची तुंबळ झोंबी सांभाळत बाबू आवाजाचं उगमस्थान शोधत होता. पुलावरच्या रुळांच्या कडेला असणाऱ्या विजेच्या पोलजवळून तो आवाज येत होता. बाबू झपाझपा त्या बाजूला निघाला. रुळांच्या कडेला पोलवरील दिव्यांचा भरपूर उजेड पडला होता. त्या उजेडात बाबूला एका झुडपात काहीतरी दिसलं. क्षणभर बाबू जाग्यावर थांबला. हसण्याचा आवाज पुन्हा एकदा शांत वातावरणात घुमला. बाबू नखशिखांत थरथरला. जागेवर खेळून राहिलेला बाबू मनाशी विचार करत होता, काय असेल नेमकं तिथं? तिथं जाऊन काही धोका तर होणार नाही ना? कसला आलाय धोका त्याच्यात? हा परिसर काय पहिल्यांदा बघतोय का आपण? अरे हेतला खाडान परिचयाचा आहे आपल्या. मग भ्यायचं कारण काय? काय आहे ते जवळ जाऊन बघायलाच पाहिजे. बाबूच्या मनाचा विचार पक्का ठरला. तो त्या रुळाजवळ आला. रुळाच्यापासून थोड्याशा अंतरावर विजेचा खांब होता. त्या खांबाच्या बाजूनं खाली जाणाऱ्या उतारावर एका झुडपाजवळ बाबू येऊन थांबला. आवाज त्याच्या समोरनं येत होता. आवाजाचं उगमस्थान बाबूनं शोधलं होतं. ते त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. समोर दिसणाऱ्या दृश्याकडे बघून बाबू विस्मयचकित झाला होता. त्याला सगळं जग स्वतःभोवती घर फिरत असल्यासारखं वाटत होतं. बाबूने स्वतःच्या हातानं स्वतःला चिमटा घेऊन बघितला. वेदनेची जाणीव होताच त्याचं मन थाऱ्यावर आलं. समोर दिसणारं दृश्य सत्य आहे याची त्याला खात्री पटली. समोरच्या झुडपाखाली 2 लहान मुलं शेजारी शेजारी ठेवलेली होती. गुलाबाच्या टप्पोऱ्या ताज्या तवान्या फुलांसारखी ती अजाण बालकं एकमेकांकडे बघत खिदळत होती. त्यांच्या हसण्यासरशी पौर्णिमेचं पिठूर चांदणं चमकल्याचा भास होत होता. बाबू त्यांच्याजवळ गेला. त्याच्या डोळ्यात ममत्वाचा सागर दाटला होता. त्याच्या फेसाळ लाटा डोळ्यांच्या पापण्यांना धडका देऊन चेहऱ्याच्या तटावर धाव घेऊ बघत होत्या. बाबू त्या चिमुकल्या कोवळ्या मुलांना मायेनं न्याहाळत होता. शेजारी शेजारी असले तरी त्या मुलांमधली दरी बाबूला जाणवत होती. त्यात एक मुलगी होती, गोबऱ्या गालाची, गव्हाळ वर्णाची, टप्पोऱ्या डोळ्यांची. तिचा चेहराच हसतमुख होता. तीच सारखी हसण्याचं चांदणं शिंपत होती.
एका मऊ जाडसर अशा दुलईत ती मुलगी लपेटली होती. तिचे दोन्ही हात ती त्या दुलईतनं बाहेर काढून नाचवत होती. तिच्या शेजारी असणारा मुलगा मात्र सर्वसामान्य बालकांसारखा होता. त्याच्या अंगाभोवती फाटका टॉवेल गुंडाळलेला होता. शेजारच्या मुलीच्या हसण्यात तो मुलगाही कसाबसा सहभागी होत होता. मुलीने त्या मुलाचा हात पकडला होता आणि ती खुदू खुदू हसत होती. मुलगा तिच्यापेक्षा थोडा मोठा वाटत होता, पण त्याचा चेहरा मुलीसारखा हसरा नव्हता. बाबू त्यांच्या बाललीलांमध्ये तल्लीन झाला होता. एवढ्यात त्या मुलानं भोकाड पसरलं. शांत पाण्यावर दगड मारताच तरंग उठावे तसं शांत वातावरणात अशांततेचे सहस्त्र तरंग घुमले. बाबू भानावर आला. त्याचा मेंदू सर घटनांची तर्कसंगती जुळवायला लागला. गालातल्या गालात किंचितसं म्लानपणे हसत बाबू मनाशी म्हणाला, राहत नेहमीचा नियतीचा खेळ आहे. वासनेच्या काटेरी वृक्षाला लगडलेली ही निष्पाप गोड फळं. लोकलज्जेची तमा न बाळगता मनाच्या आणि तनाच्या मस्तीत एकमेका डोंगरारी जनावरच किती. जनावरच ती, दुसरं काय विशेषण द्यायचं त्यांना. पण ही जनावरं परिणामांना सामोरं जाताना मात्र सलज्ज वात्यात. वारे न्याय. आणि मग शेवटी शिक्षा मिळते ती अशा अशराप जीवांना ज्यांचा काहीही दोष नसतो, त्यांचा काही अपराध नसतो. असतं ते फक्त त्यांचं फुटकं नशीब आणि त्यांचं कोडगं प्राक्तन. त्यांच्या हिंदोळ्यावर झुलेल तसं झुलत क्षणभंगूर जीवन दर्शन घेत उघड्यावर पाडायला लागतं या अभागी कोमल फुलांना. नशीबवान थोडीच असतात जी योग्य हातात सापडतात. नाहीतर कोल्ह्या कुत्र्यांच्या तोंडचा घास किंवा माणसातल्या गिधाडांच्या हाती पडण्याविषयी इतरांना गत्यंतर नसतं. चला हे दोघं नशीबवान आहेत म्हणायचे जे माझ्या नजरेला पडले. काय करायचं यांचं? यांना घरी घेऊन जाऊ का इथंच ठेवू? नको, घरीच नेऊ. नाही पण घरी नेलं तर आई काय म्हणाल? जाऊ दे, म्हणू दे तिला काही. तिच्या बॉलांपेक्षा यांचा जीव लय महत्त्वाचा आहे. बाबूनं दोघांनाही हाताच्या कवेत उचलून घेतलं. मुलगी हसत हसत बाबूची टोपी ओढू बघत होती, पण मुलगा मात्र रडत रडत थरथरत होता. त्याला बहुतेक थंडी लागत असावी. बाबूने दोघांनाही घट्ट पकडलं आणि तो झोपडीची वाट चालायला लागला. त्याच वेळी नाल्याच्या पलीकडील काठाच्या बाजूनं जाणाऱ्या हमरस्त्यावर एक लाल रंगाची इनोव्हा गाडी उभी होती. गाडीच्या दरवाजाजवळ एक जाडसर शरीरयष्टीचा थुलथुलीत इसम उभा होता. त्याची कावरी बावरी नजर काहीतरी शोधत होती. समोर रोखून बघत असतानाच त्याच्या नजरेत आनंदाची चमक तरळली. काय रे, झालं का काम फत्ते? त्या थुलथुलीत इसमानं समोरनं घाईघाईत येणाऱ्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. तो तरुण कावरा बावरा होत म्हणाला, काम फत्ते झालं, पण एक गोंधळ झाला दादा. गोंधळ झाला? काय झालं? नेमकं सांग, काय झालं मला सांग. आता थुलथुलीत शरीर यष्टीचा इसम काहीशा चिंतातूर स्वरात म्हणला. सांगतो, आपण गाडीत बसू आधी, चला. त्या तरुणानं सुचवलेल्या पर्यायाला होकार दर्शवत दोघंही गाडीत बसले. गाडी स्टार्ट झाली. किंचितसा आवाज करत गाडी हमरस्त्यानं धावायला लागली. बोल की आता, काय गोंधळ झाला? दादा मी छकुलीला जिथं ठेवलं ना, तिथं आधीच एक मुलगा कोणीतरी ठेवला होता. काय सांगतो? खरं सांगतोय दादा. छकुलीला तू कुठं ठेवलं मग? मी त्याच्या शेजारीच ठेवलं. माझं काही चुकलं नाही ना दादा? आणि हो, काय झालं, तेवढ्यात समोरनं ट्रेन धडाडत आली, त्यामुळे मला लगेच पळायला लागलं तिथनं. जाऊ दे, मरू दे, आता मागं काय पण होऊ दे. आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्या मुलीशी संबंध जोडणारा एकही पुरावा आपण मागं सोडलेला नाही. एका मोठ्या ब्रह्मसंकटातून सुटल्याचा आनंद होतोय मला आत्ता. अरे गेले 4-5 महिने किती तणावाखाली होतो मी याची तुला नाही कल्पना येणार, पण आता संकट टळलंय. अरे आबरूचं खोबरं व्हायची वेळ आली होती नव्हती ती सगळी इज्जत पायदळी तुडवली गेली असती, पण देवाच्या कृपेनं निभावून गेलं रे बाबा सगळं. तो थुलथुलीत इसम गाडी चालवता चालवता गाईवरून बोलत होता. मगाशी कावरा बावरा असणारा पण आता बराच सावरलेला तरुण हलक्या आवाजात म्हणाला, दादा तुम्हाला एका गोष्टीचं वाईट नाही वाटत? कुठलं? नाही, त्यात त्या बिचाऱ्या येवल्याच्या छकुलीचा काय दोष?
तिला आपण अक्षरशः मृत्यूच्या दाढेत नेऊन टाकलंय. तो कोवळा जीव अशा बकाल जागी कितपत तग धरेल तिचा विचार करायला हवा होता आपण. पण आपण अगदी कसायासारखे वागलोत असं नाही वाटत तुम्हाला? वाटतंय रे, मला सुद्धा दुःख वाटतंय. माझ्या काळजात हजारो इंगळ्या डसल्यासारख्या होत आहेत, पण नाईलाज आहे माझा. आपल्या बहिणीच्या क्षुल्लकशा चुकीनं तिच्या सगळ्या आयुष्याची आणि आपल्या इज्जतीची धुळधाण होऊ नये म्हणून हा कठोर निर्णय घ्यायला लागला मला. हा निर्णय घेताना माझी काय अवस्था झाली असेल कसं सांगू तुला? अरे मी सुद्धा हाडामासाचा माणूस आहे. माझ्याही काळजात मायेचा प्रेमाचा झरा आहे. तुमच्या सगळ्यांसारखं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण आता झालं ते झालं. आता फिरून हा विषय ओठांवर आणायचा नाही. ते एक दुःस्वप्न होतं असं समजायचं, विसरून जायचं सगळं. पार मनाच्या खोल तळ्यात हे गुपित बुडवून टाकायचं. फिरून कधीही या भागात यायचं नाही की असं घडलं होतं हे स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. हे प्रकरण आता इथे संपलं. ओके. थुलथुलीत इसमाचे निर्वाणीचे बोल ऐकून त्या तरुणानं हलकेच मान हलवून त्याच्या बोलण्याला होकार दर्शवला. एका कोवळ्या जीवाचं भविष्य अंधकारमय करून ते दोघेही त्यांच्या इज्जतीच्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्याला डाग लागू न देता सुवर्ण झळाळी असणाऱ्या भविष्याच्या रस्त्यानं रोरावत निघून गेले. दोघांना पोटाशी घट्ट पकडून बाबू झपाझपा चालला होता. जगानं नाकारलेल्या चिमुरड्या स्वप्नांना क्षणभर का होईना बाबूनं उमलण्याचं बळ दिलेलं होतं. बाबूची ही कृती वेडेपणाची होती का शहाणपणाची हे येणारा काळ ठरवणार होता. त्यासाठी परिणामांची मोजपट्टी वापरून निर्णयाचा न्याय होणार होता. सध्या मात्र बाबू बेफिकीर होता. त्याच्या लेखी पुढच्या परिणामांची किंमत शून्य होती. तसा त्यांनी विचारसुद्धा केलेला नव्हता. मुलांची सुरक्षितता त्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती आणि म्हणूनच त्यांनी त्या दोन्ही बेवारस मुलांना घरी घेऊन जायचा धाडसी निर्णय घेतला होता. वातावरणात ऊब जाणवत असल्यामुळे मुलांना थंडीचा विशेष त्रास जाणवला नव्हता. मुलीच्या अंगाभोवती किमती उबदार दुलई होती, त्यामुळे तिला थंडी बाधण्याचा प्रश्नच नव्हता. मुलाची अवस्था मात्र दयनीय होती. फाटक्या टॉवेलात गुंडाळल्यामुळे तो अधूनमधून थरथरायचा, पण बाबूनं दोघांनाही पोटाशी घट्ट पकडल्यापासून दुलईची ऊब आणि बाबूच्या मायेची ऊब दोघांना उबदार करत होती. एव्हाना कुबेरनगर पूर्ण जागं झालं होतं. झोपडपट्टीत गडबड गोंधळ सुरू झाला होता. पुलाकडे बाहेर जाणाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. कुणाच्याही नजरेत न येता बाबू झपाट्यानं झोपडीत परतला. दार लोटून घेत तो आत आला. म्हातारी जागी झाली होती. तिची झोपडी तावरावर सुरू होती. दार लोटून आत आलेल्या बाबूकडे बघत म्हातारी म्हणाली, का रे एवढा उशीर केला? अजून आंघोळ नाही, पांघोळ नाही, का देवधर्म नाही? आज पहिल्यांदा तुझं गाणं न ऐकता मला जाग आली. बाबूशी बोलता बोलता म्हातारीची नजर बाबूच्या हातातल्या त्या चिमुकल्या जीवांकडे गेली, तशी ती कमरेवर हात ठेवून स्वतःला सावरत उभी राहिली. डोळे मोठे करत ती बाबूकडे बघत म्हणाली, अरे हे रे काय? अरे कसली ब्यात आणली घरात? बघू दे काय येते आणि कुठनं घेऊन आला तू? म्हातारी तरातरा पुढे सरसावली. बाबूच्या हातात इवली इवली 2 मुलं बघून विजेचा झटका बसावा तशी म्हातारी मटकन खाली बसली. अरे माझ्या कर्मा, अरे बाबू काय केलं बाबा तू? अरे कुणाची पोरं आणली पळवून तू? आता हे धंदे करायला लागला का तू बाबा? चुलीत टाकलेलं मीठ तडतडावं तशी म्हातारी तडतडायला लागली. म्हातारीचं ते आकांड तांडव बघून बाबू मनातनं चरकला, तरी तसा जीभ रेटत तो म्हातारीला म्हणाला, अगं उगं काय बाय कशाला बोलती का तू? मी काय चोर लुटारू वाटलं का तुला? झोपडपट्टीत राहतो म्हणजे मी बिसामद्यासारखाच आहे का? अगं दिवसभर देवाचं नाव घेऊन पोट चालवतोय मी, असं वांगाळ काम करेल असं वाटलं कसं तुला? तुला शहाणा आहेस माहिती मला. देवाचं नाव घेतो आणि असले धंदे करतोय तू, वर मलाच येड्यात काढतो तू. अगं आई जरा ऐकून तर घे. काय ऐकून घ्यायचं तुझं? ऐकण्यासारखं काय ठेवलंय तू? म्हातारी तिखट मिरचीसारखी आग पाखड करत होती. हे बघ तू निस्तपाराचा कावळा करते आई. आधी माझं म्हणणं ऐकून घे, मग ठरव मी पापी आहे का पुण्यवान आहे. बाबू मुलांना तसंच हातात घेऊन म्हातारी समोर बसला. तो तिला समजावू बघत होता. म्हातारी मात्र या अनपेक्षित घटनेनं पुरती हाबकली होती. आई अगं माझ्याकडे बघ तरी. म्हातारीनं तोंडाचं दार कुलूप बंद केलं होतं. आई ठीक आहे, तुला नसेल माझं ऐकायचं तर ऐकू नको.
तू माझ्याबरोबर आबोला धर हवं तर, पण या चिमण्या जीवांची अवस्था बघ की एकदा. आज त्यांच्या जीवावर काय गुदरलं होतं हा ऐकलं ना, तुझं बी डोळं भरून येत्यान. बाबू मोठ्या महत्प्रयासानं म्हातारीला समजवत होता, पण एखाद्या हट्टी मुलासारखी म्हातारी गप्प बसून होती. म्हातारीचा असहकार बघून बाबू निराश झाला. तो मुलांना घेऊन उभा राहिला. असू दे, होऊन दे तुझ्या मनासारखं. ठेवतो या पोरांना त्यांच्या जागेवर येऊन. त्यांचं नशीब असन तर जगतीन, नाहीतर जाऊ दे पुढं देवावर हावाला. उदासवाण्या आवाजात बाबू बोलला आणि मुलांना घेऊन तो बाहेर निघाला. तो बाहेर जाणार तोच मुलानं भोकाड पसरलं. मग बाबूला काय करावं ते सुचेना. मुलाच्या रडण्यात एवढा वेळ गप्पा असणारी ती मुलगीही सामील झाली. ती रडायला लागली. मग मात्र बाबूची धांदल उडाली. दोघांचं रडं गप्प करणं त्याला जमेना. तो त्यांना गप्प करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायला लागला. म्हातारी त्याची ती अवस्था बघून मनातल्या मनात हसली. एक हात जमिनीवर आणि एक हात कमरेवर ठेवत ती उठली. वठलेल्या खोडाला हिरवी कोवळी पालवी फुटावी तशी म्हातारीच्या मनात आईची ममता दाटून आली. अरे आण इकडं त्यांना, पोरं सांभाळायची हाय का माहिती तुला? खारुताईसारखी म्हातारी तुरू बाबूजवळ गेली. दोन्ही मुलांना घेऊन खाली बसली. दोघांना 2 मांड्यांवर घेऊन थोपटायला लागली. थोपटता थोपटता बाबूला म्हणाली, त्या टॉपातून तापवलेलं दूध घे बशीभर. मांडणीतला चमचा बी घे. पोरांच्या पोटात काय हाय का नाही कोणाला माहिती. भुकनं रडत असतीनार. दुधाचे 4 थेंब पोटात गेले ना का थांबतीन रडायची. म्हातारीने अनुभवाचे बोल बाबूला ऐकवले. बाबूनं बशीत तापवलेलं दूध दिलं. मग म्हातारी चमच्यात थोडं दूध घेऊन ते थंड करून मुलांना पाजायला लागले. भुकावलेले ते जीव चुटू दूध प्यायला लागले. पोटभर दूध पिऊन होताच त्यांच्या पापण्या झडावल्या. निद्रादेवी हसत हसत दोघांनाही तिच्या अनोख्या दुनियेत घेऊन गेली. म्हातारीनं एका कोपऱ्यात चटई अंथरली, त्यावर गोधडी टाकली आणि दोन्ही मुलांना त्याच्यावर झोपवलं. अंगावर ती उबदार दुलई घातली. कोण कुठले 2 जीव दैवाच्या एका फटकाऱ्यानं एकत्र आले. जसे सागरात 2 ओंडक्यांची भेट होते ना तसे. मायेची भूक आणि पोटाची घेऊन वाऱ्यावर पडलेल्या त्या कोवळ्या जीवांच्या पोटाची भूक आत्तापर्यंत तरी भागली होती. माया किती मिळणार याचं उत्तर सध्या तरी मिळणार नव्हतं. पण त्यांचं आयुष्य आणखीन एका दिवसानं वाढलं होतं हे मात्र नक्की. दोघांनाही शांत झोपी गेलेलं बघून म्हातारी बाबूला म्हणाली, आता बोल, कुठून आणली बाबा ही पोरं? अगं पुलावरच्या रोळा शेजारी सापडली. कुणीतरी त्यांना टाकून दिलं तर. अशा ताण्या वयात काय कळते ग बिचाऱ्यांना. खिदळत होती तिथं. मी आवाज ऐकला आणि मग न राहून घेऊन आलो त्यांना. बाबूनं म्हातारीला स्पष्टीकरण दिलं. अरे बाबू, पण तू कशाला घेऊन आला त्यांना? हात दावून अवलक्षण म्हणतात ना ते असं. आता ह्यांची उठाठेव कोण करणार? ही पोरं कुठून आणली, कोणाची आहेत असं शेजाऱ्या पाजाऱ्याने विचारलं तर सांगणार काय? आहेत का ह्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडं? ते बघू ग पुढचं पुढं, बाबू बेफिकिरीनं म्हणाला. अरे पुढचं पुढं काय? आत्ता चौकशा सुरू होतील शेजाऱ्यांच्या. नको ते करतील प्रश्न विचारून. काय ते आत्ता ठरव बाबा. तू जाशील दिवसभर बाहेर, माझा मेलीचा जीव नकोसा करतीन शेजारी. आजच्या दिवस राहू दे हवी तर ही पोरं इथं. उद्या त्यांची काहीतरी सोय कर. स्वतःहून अंगावर ओढून घेतलंय ना, मग तू निस्तर बाबा. ते या वयात मला नाही झेपणार हे काम. बरं तू सांगशील तसं करू, मग तर झालं. उद्या त्यांची लावतो काहीतरी व्यवस्था, काहीतरी उपाय शोधून काढतो. काय काळजी करू नका. आजच्या दिवस सांभाळ त्यांना. हुंकार भरत म्हातारी कामाला लागली. बाबूनं थंड पाण्यानं आंघोळ उरकून घेतली. हातात एकतारी घेऊन तो घसा खाकरून देवाच्या आळवणीसाठी बसला. हे बाबा, जरा हळू आवाजात म्हणा, नाही तर पोरं उठतीन आणि मग सगळा तमाशा होईन. म्हातारीची सूचना ऐकून बाबू गालातल्या गालात हसला आणि त्याने एकतारीवर सूर लावत पद सुरू केलं. उद्धवा अजब तुझे सरकार, बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माती समान. उद्धवा अजब तुझे सरकार. थोडा उशिरा का होईना बाबूचा भक्तिरस कुबेर नगरातल्या झोपडपट्टीत हळूहळू स्त्रवू लागला. रोजच त्याच्या मधाळ सुरांना टिपण्याची सवय लागलेले कान आजही तृप्त झाले. झोपडीत बाबू गाण्यात दंग होता. म्हातारी सुरांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन कामात तल्लीन झाली होती.
अंथरुणावरचे दोन्ही कोवळे जीव बाबूच्या सुरांनी सुखावून जात झोपेतच गालातल्या गालात दृष्ट लागावी असे स्मितहास्य करत होते. श्रोते हो, हा होता उत्तम सदाकाळ यांच्या बेवारस या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.